हेलो साथियों, या धम्म परिषदेचा कन्क्लुडिंग कार्यक्रम चालू आहे। या कन्क्लुडिंग कार्यक्रमामध्ये समापनाच्या कार्यक्रमामध्ये मी फक्त एक दोन मुद्दे आपल्या समोर मांडत आहे। त्यामध्ये पहली बात, जो बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क का कार्यक्रम है या संगठन है, आमतौर पे क्या होता है, एक जाति के लोग बाबा साहब आम्बेडकर के धर्म परिवर्तन के कार्यक्रम में सहभागी थे, तो कौन सी जाति के लोग थे इसके बारे में आप लोगों को बताने की जरूरत नहीं। मगर अगर हम लोग इस बात को समझने की कोशिश करें कि बुद्ध का जो धर्म है वो एक जाति के लोगों को लेकर चलने वाला धर्म नहीं है। बुद्ध का एक प्रवचन है, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय। भारत के लिटरेचर में बुद्धिज्म का जो ऑब्जेक्टिव है, ये यहाँ बुद्ध ने खुद बताया, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय। बहुजनों के हित के लिए, बहुजनों के कल्याण के लिए बुद्धाचा जो धर्म आहे तो बहुजनांच्या कल्याणाचा आहे आणि बहुजनाच्या सुखाचा, हिताचा आहे। या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक जातीचे लोक एकत्र होणे यामधून धर्मांतराचं उद्दिष्ट सफल होत नाही, विफल होण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये संभवतो। मग काय करायला पाहिजे? पहिल्यांदा तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की बुद्धाचा जो धर्म आहे तो या चतुसूत्रीवर आधारित आहे। समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या चार प्रमुख सूत्रांवर तो धर्म उभा आहे आणि त्या चार सूत्रावर तो का उभा आहे तर ब्राह्मण धर्म या चार सूत्राच्या विरोधात आहे आणि समाजाचं जर कल्याण व्हायचं असेल, संपूर्ण जगाचं सुद्धा कल्याण व्हायचं असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की बुद्धाचा हा जो चतुसूत्रीचा कार्यक्रम आहे
युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी स्वीकारलेला आहे. मला नाही वाटत आपल्या लोकांना ती गोष्ट माहित असेल. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे जगाचं जे संघटन आहे, युनो, या युनोचं जे ध्येय आणि उद्दिष्टाचं डॉक्युमेंट आहे ते समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित चतुसूत्रीचं आहे. म्हणजे बुद्धांनी हे जे चतुसूत्री स्वीकारली होती ती युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी जेव्हा तिची स्थापना झाली त्यावेळेस त्यांनी ती स्वीकारलं. याचा अर्थ असा की हा चतुसूत्रीचा जो धम्म आहे तो जगाने स्वीकारलेला आहे, फॉर्मली स्वीकारलेला आहे. किती लोकांना हे कळतंय? तो फॉर्मली स्वीकार करण्यात आलेला आहे, संघटितपणे स्वीकार करण्यात आलेला आहे. पण याची साधी माहिती सुद्धा भारतामध्ये भारताच्या प्रचार माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही. ते भारतासाठी गर्वाची आणि गौरवाची गोष्ट असताना सुद्धा भारतातील प्रचार माध्यम या बाबतीमध्ये काही बोलत नाही, कारण ते ब्राह्मण धर्माच्या विरोधामध्ये जाणारी गोष्ट आहे. जी भारतासाठी गौरवाची गर्वाची गोष्ट आहे ती ब्राह्मण धर्माच्या विरोधात आहे, ब्राह्मणाच्या विरोधात आहे. एवढ्यासाठी ती भारतातील लोकांना माहीत होऊ दिली जात नाही. जर ते लोक त्या समन्वयामध्ये ती बाब लपवून ठेवत असतील तर आपण ते संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग पोहोचवत असताना काय केलं पाहिजे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने शोधलं पाहिजे. त्या योग्य पद्धतीनं शोधण्यासाठी सर्वात महत्वाचं सूत्र काय केलं पाहिजे? बौद्ध धर्म हा एका जातीचा धर्म नसून तो बहुजनांचा धर्म आहे, हे केंद्रीय सूत्र बनवलं पाहिजे, हे राष्ट्रीय सूत्र बनवलं पाहिजे. आणि फक्त तो मुद्दा लक्षात ठेवूनच प्रचार केला पाहिजे. जे धर्मांतरित झालेत 14 ऑक्टोबर 1956 तेच ते लोक आपण एकत्र होत राहतो. त्याच्यातून काय साध्य होणार आहे? कशातून साध्य होणार आहे? हा चतुसूत्रीचा विचार बहुजनांमधील 6000 जातींमध्ये पोहोचवण्याचा जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण बुद्धाचा धर्म स्वीकार केलेला आहे हे मान्य करण्याचा पुरावा काय? आतापर्यंत तर काही आपण पुरावा दिलेला नाहीये, पण त्याचा एक पुरावा होऊ शकतो जर आपण ह्या चतुसूत्रीचा प्रचार आणि प्रचार म्हणजे काय? एकच गोष्ट वारंवार बोलणे म्हणजे प्रचार करणे. शब्दाचे सुद्धा अर्थ असतात, ते अर्थ कळले पाहिजे. प्रसार म्हणजे काय? आपल्या गावातून दुसऱ्या गावामध्ये जाणे, दुसऱ्या गावामधून तिसऱ्या गावामध्ये जाणे, एका बूथ मधून दुसऱ्या बूथ मध्ये जाणे. म्हणजे 15 लाख बूथ जर भारतात असतील तर 15 लाख बूथ पर्यंत जाणे. 6000 जाती असतील तर 6000 जातींपर्यंत ते पोहोचवणे. नाही, ते मान्य करत नाही. मी काही लोकांना बोललो, ते काय म्हणतात, नाही ते मान्य करत नाहीत.
त्यांच्या कल्याणाचं ते मान्य करत नाहीत, ही गोष्ट कसं काही स्वीकार केलं जाईल? जे त्यांच्या कल्याणाचं आहे, जे त्यांच्या विकासाचं आहे, जे त्यांच्या भल्याचं आहे, ते स्वीकार करणार नाहीत, याच्यावर कसं काय विश्वास ठेवता येऊ शकते? पण तुम्ही जर असं म्हणाला, आमच्या बापाचा धर्म तुम्ही स्वीकार केला पाहिजे, मग ते म्हणतील तुमच्या बापाचा धर्म आहे ना तो, तुम्ही तुमच्या घरी तो ठेवा. हा मार्ग चुकीचा आहे. ह्या पद्धतीनं प्रचार करायचा नसतो. मग कुठल्या पद्धतीनं? बहुजनांचा धर्म आहे, आमचा काय आहे, तो आम्ही बहुजनांचा आम्ही स्वीकार केला. बहुजनांचा आम्ही स्वीकार केला, तो बहुजनांनी स्वीकार केला पाहिजे. कारण समता सर्वांना आवश्यक आहे. स्वतंत्रता कुणालाही गुलामी पसंत नसते, स्वतंत्र असला पाहिजे. बंधुता सर्व लोक आसामध्ये बंधुभावाप्रमाणे वागले पाहिजेत, त्यांनी तसं आचरण केलं पाहिजे. न्याय सर्वांना असला पाहिजे, काहीच लोकांना न्याय असला पाहिजे हे काही योग्य नव्हे. कोणाला वाटणार हे सर्वांचा बरेच आहे, सर्वांच्या कल्याणाचं आहे. मग ह्या पद्धतीने जर ते लोकांपर्यंत गेलं तर लोक म्हणतील हा बरोबर हे व्हायला पाहिजे. पण तो आमच्या बापाचा धर्म आहे, मग तो तुमच्या बापाचा आहे, तो तुमच्या घरी ठेवा, अशी त्याची प्रतिक्रिया आहे. नाही तो आमच्या बापाचा नाहीच आहे, आणि वस्तुस्थिती तो आमच्या बापाचा नाहीच आहे. आणखी वस्तुस्थिती काय? तो आमच्या बापाचा नाहीच आहे, तो बहुजनांच्या बापाचा आहे. पुरावा काय? चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय स्वतः बुद्ध म्हणताय प्रवचनामध्ये. म्हणजे तो आमच्या बापाचा नसून तो बहुजनांचा आहे. ते बहुजनांचा वारसा आहे. तो बहुजनांचा वारसा अज्ञानामुळे लोकांना कळत नाही, त्याचा प्रचार होत नसल्यामुळे कळत नाही. एकच सत्य जोपर्यंत आपण वारंवार सांगत नाही तोपर्यंत पटत नाही. सत्य सुद्धा वारंवार सांगावं लागते, सत्य सुद्धा पटवून द्यावं लागते, आणि पटल्यानंतरच लोक स्वीकार करतात. हे अज्ञानाचं लक्षण आहे, आणि अज्ञान सार्वत्रिक पसरलेलं आहे. तो अज्ञान बहुजनांमध्ये जो अज्ञान आहे, जे अज्ञान आहे ते सामान्य अज्ञान नाही आहे. बहुजनांमध्ये जे अज्ञान आहे ते सामान्य अज्ञान नाही आहे, संघटित अज्ञान आहे. संघटित अज्ञान म्हणजे काय? ब्राह्मणांनी संघटितपणे हजारो वर्षापासून आमच्यामध्ये प्रचारात आणून आमच्या मनावर बिंबवलेलं आहे, ठासवलेलं आहे, आणि आमच्या मनाने ते स्वीकार केलेलं आहे, म्हणून ते संघटित अज्ञान आहे. तेव्हा संघटित अज्ञान संघटितपणेच दीर्घ प्रयत्नाने घालवावं लागेल, संयम ठेवून घालवावं लागेल. आक्रस्थळे होऊन घालवता येणार नाही. त्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं आवश्यक आहे, आणि तो प्रचार आणि प्रसार संघटितपणे आवश्यक आहे. तो संघटितपणे प्रचार प्रसार केला तर तो स्वीकार केला जातो, तो केला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जे लोग असा विचार करतात कुछ होने वाला नहीं है, ते निराश लोक आहे, ते निराश लोक आहे. आणि निराश लोक आत्महत्या करत असतात.
आशावादी कधीही आत्महत्या करत नाही. आम्ही आशावादी आहोत. 32 राज्यांमध्ये 630 जिल्ह्यामध्ये 769 पैकी 625 जिल्ह्यात पसरलेले आहे. आणि 2030 पर्यंत 6 लाख गावामध्ये आणि 15 लाख बूथ पर्यंत पसरणार आहे. का पसरणार आहे? का पसरणार आहे? वाहन आमच्याकडं काही कामधंदाच नाही आहे. एकच कामधंदा आहे, दुसरं कामच नाही आहे. कालपर्यंत मी एकटाच होतो. आता 6 लाख गावामध्ये प्रचार करणारी देशभरामध्ये आमच्याकडे माणसं आहेत, प्रशिक्षित माणसं आहेत, दक्ष माणसं आहेत. मी एकटाच पागल होतो, हजारो पागल लोक तयार झाले. पागल म्हणजे काय? पागल म्हणजे कपडे फाडणारे लोक नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे पागल कोणाला म्हटलं जाते? कपडे फाडणारे लोक म्हणजे पागल. बरोबर आहे. जो डोक्याने पागल असतो, त्याचं डोकं ठिकाणावर नाही, तो कपडे फाडतो. बरोबर आहे. पण ज्याचं डोकं ठिकाणावर असून रात्रंदिवस चलत भिक्कवे चारिकं, फिरत राहतो आपल्या ध्येय उद्दिष्टासाठी, सातत्यानं फिरत राहतो आणि थकत नाही, चालूच ठेवतंय. की 50 वर्ष झाले हे करून राहिले. आता कित्येक लोक झाले आणि ते प्रचार प्रसार करतात. बुद्धानं सुद्धा समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित विचाराचे प्रचारक आणि प्रसारक भिक्षू म्हणून तयार केले होते. आम्ही बामसेपचे कार्यकर्ते तयार केलेत आणि पूर्णवेळ कार्यकर्ते तयार केलेत. आणि ते बामसेपचे कार्यकर्ते जे तयार केलेत ते काय करतात माहिती आहे? स्वतःच्याच पैशाने, स्वतःच्याच डोक्याने. मी त्यांना 1 नवा पैसा देत नाही. ते स्वतःच मोटरसायकल काढतात, स्वतःच पेट्रोल पंपावर जातात, स्वतःच्याच पैशाने पेट्रोल भरतात आणि 10 गाव फिरून 10 गावातल्या लोकांना सांगतात आणि ते पेट्रोल आटवून पुन्हा घरी येतात. पुन्हा दुसऱ्या महिन्यात पेट्रोल भरतात. मी फक्त त्यांच्या डोक्यामध्ये टाकलंय. माझा जो ध्येयवाद आहे तो त्यांच्या डोक्यात गेलाय. पण ती सुद्धा तसंच करतात. मी त्या घरचा माणूस तसा करतो म्हणून त्याची बायको सुद्धा हा ठीक आहे, ती पण 8 जवळपासच्या बायांना जाऊन समजून सांगते. हे बरोबर आहे. तेव्हा असा ध्येयवाद आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. तेव्हा अशा पद्धतीचे पागल माणसं, सेन्सिबल माणसं, सेन्सलेस नाही, सेन्सिबल माणसं आपल्याला प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी आणि तेही संघटितपणे जर तयार केले ते काम करता येते. ते होऊ शकते. या ठिकाणी एकाही माणसाला आम्ही येण्या जाण्याचा पैसे दिला का? काका दिला? तुमच्याच पैशाने आले का? जाण्यासाठी देणार आहे का? खाण्यासाठी पैसे मागितले की यांनी? म्हणजे पैसे द्यावे लागतात. डोनेशन दिलं की नाही? ते डोनेशननी तुम्हाला खाऊ घातलं ना, कुठं थोडी जाईल. तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तो ध्येयवाद आहे तो महत्वाचा असतो. ध्येयवादासाठी या गोष्टी केल्या जाऊ शकतात. तेव्हा हे आंदोलन 2030 पर्यंत
15 लाख बूथ पर्यंत पोहोचवण्याची योजना आहे. आणि जर आपण 15 लाख बूथ पर्यंत हे आंदोलन आपण पोहोचवलं तर समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित माणसाची, करोडो लोकांची फौज तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही करोडो लोकांची जर फौज तयार झाली तर चतुसूत्रीला मानणाऱ्या लोकांची फौज, चतुसूत्रीवर आधारित नवीन समाज आणि नवीन राष्ट्र निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना लिहिली त्याचं पहिलं पान उघडा. त्या पहिल्या पानावर टायटल आहे प्रिअम्बल. प्रिअम्बल म्हणजे घटना लिहिण्याचा उद्देश. त्यात लिहिले समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी ही घटना लिहिण्यात आलेली आहे. घटना सुद्धा तेच काम करून राहिली. आपण समाजामध्ये संघटितपणे तेच काम करायचं. आपण जे काम करून राहिलो ते भारतीय घटनेला अनुकूल आहे. तेव्हा समाजाला सुद्धा यासाठी अनुकूल बनवणं आवश्यक आहे. जर आपण असं केलं तर हा देश पुन्हा नव्यानं बलशाली, हा समाज नव्यानं बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे लक्ष आणि हे उद्दिष्ट ठेवून आपण काम केलं पाहिजे. यासाठी जे सर्व काम चालू आहे तेव्हा आपण सर्वांनी उद्दिष्टानं प्रेरित होऊन काम केलं पाहिजे. आणि ह्या कामासाठी बुद्धी स्वतःची, पैसा स्वतःचा, हुनर स्वतःचं, बुद्धी, पैसा, हुनर, समय, श्रम, बुद्धी, पैसा, हुनर, समय, श्रम. बुद्धी पाहिजे या कामासाठी, पैसा पाहिजे, हुनर पाहिजे. जसं बोलून राहिलं, बोलणे हुनर आहे, गाणे हुनर आहे, लिहिणे हुनर आहे, प्रत्येकाला नाहीये. तेव्हा बुद्धी, पैसा, हुनर, समय म्हणजे वेळ, श्रम, मेहनत. आपलं काम आपल्यालाच करावं लागेल. इतर आपलं काम करणार नाही. ते श्रम सुद्धा आपल्यालाच करावं लागेल. या 5 गोष्टी बुद्धी, पैसा, हुनर, समय, श्रम ही 5 साधनं उत्कृष्ट पूर्तीसाठी द्यावे लागतील. जर आपण द्यायला तयार झालो आपलं उद्दिष्ट पूर्ण होईल. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आभार.